बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्रातील खूप महत्त्वाची योजना आहे। बरेच कामगार या योजनेचा लाभ सुद्धा घेत आहे, परंतु बऱ्याच कामगारांना बांधकाम कामगार कौशल्य वृद्धी योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती नाही। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जातं। यामार्फत त्यांना प्रमाणपत्र आणि काही मानधन स्वरूपात पैसे सुद्धा मिळतात। मग आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, या योजनेला कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठं करायचा आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून घ्या। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। नेमकी कोणती आहे योजना, चला सविस्तर व्हिडिओ सुरू करूया। या योजनेचा उद्देश म्हणजे कामगारांचे कौशल्य वाढवून त्यांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आहे। या योजनेत प्रशिक्षणाचे प्रकार इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर, बार वेंडर, सुतारकाम, मेसन, पेंटिंग, टाइल्स फिटिंग, इतर बांधकाम संबंधित कौशल्य असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो। आता यासाठी पात्रता काय असणार आहेत हे सुद्धा पाहूया। तर महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे। वैध बांधकाम कामगार ओळखपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। मंडळाने नोंदणी व नूतनीकरण केलेलं असणं गरजेचं आहे। आता कागदपत्र कोणती लागतील, तर बांधकाम कामगार ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, त्याचबरोबर पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, मोबाईल नंबर। या योजनेचा लाभ कसा मिळतो, मोफत किंवा अनुदानित प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र, रोजगारांच्या संधी या मिळू शकतात। तर काही प्रशिक्षणामध्ये स्टायपेंड भत्ता सुद्धा मिळतो, तो म्हणजे प्रशिक्षणानुसार त्या ठिकाणी अवलंबून असतो। तर यासाठी अर्ज कुठं करायचा, जिल्हा कामगार कार्यालय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाकामगार या पोर्टल तुम्ही नोंदणी करू शकता, किंवा तुमच्या स्थानिक जिल्हा ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याची नोंदणी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, कामगार योजनेविषयी तुम्हाला जर अर्ज करायचे असतील तर तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स मला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता। माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून तुम्ही ऑदर प्रश्न सुद्धा विचारू शकता। याची संपूर्ण माहिती तुम्हाला फ्रीमध्ये मिळत राहील। तर तुम्ही बांधकाम मजूर असाल, तुम्ही अद्यापर्यंत कौशल्य वृद्धी योजनेचा जर लाभ घेतला नसेल तर तात्काळ या योजनेसाठी अर्ज करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या फायद्याची आणि महत्त्वाची माहिती जर असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या बांधकाम कामगारांपर्यंत नक्कीच शेअर करा ज्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी केलेली आहे, परंतु कौशल्य वृद्धी योजनेचा कुठल्याच प्रकारे लाभ घेतलेला नाही।